स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. हे स्वामी राया, तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं. जोडून या कर चरणी ठेवी याला माथा, जोडून या कर चरणी ठेवी याला माथा, परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा, परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा. स्वामी भक्त हो, स्वामी हसतात, स्वामी बोलतात. स्वामी हसतात आणि स्वामी बोलतात आणि आपली भक्ती खरी असेल तर स्वामी सदैव आपल्यावर कृपाही करतात. स्वामी सदैव आपल्यावर कृपाही करतात. तर स्वामी भक्त हो, स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हालाही आलेलाच असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कारण जो भक्त स्वामींचं सातत्याने नाम जपतो त्याला स्वामी महाराजांची प्रचिती ही येते म्हणजे येतेच. साधा एखाद्या भक्ताने चुकून श्री स्वामी समर्थ असं नाव जरी मुखातून काढलं ना तरीही त्याची अर्धी कामं पूर्ण होतात. तर विचार करा, आपण आपल्या प्रत्येक कामामध्ये स्वामींना सहभागी करून घेतलं तर आपल्या जीवनाचा कायापलट होणार नाही का? तर स्वामी भक्त हो, आपलं हे आयुष्य सुखात आणि समाधान जगण्यासाठी आपण भौतिक सुखांच्या मागे फिरतो, पण ते न करता जर आपण स्वामींच्या मागे धावलो, स्वामींच्या नामाच्या मागे धावलो तर ही बाकीची सुख आपोआप आपल्यापर्यंत चालत येतील. आणि मग आपल्या संसाराची तर प्रगती होणारच आहे, पण आपली आध्यात्मिक प्रगती देखील होणार आहे. तर असो, आजचा स्वामी संदेशही तुम्हाला स्वामींचे विचार प्रदान करणार आहे, त्यामुळे आजचा हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय अनमोल संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे तू आमचा भक्त आहेस, मग तुझी जबाबदारी आमच्यावर असते. कारण जो भक्त नितांत श्रद्धा ठेवून आमच्याकडे येतो आणि आमचं सदैव नामस्मरण करतो त्याच्यापर्यंत आम्ही स्वतः जातो. म्हणून तू आमचा सेवेकरी झाला याचा अभिमान बाळगू नको. कारण तू आमचा सेवेकरी झाला तरीही ते आपोआप घडत नाही, तर आम्ही घडवून आणलेली ती एक प्रक्रिया आहे. अरे जेव्हा शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी होते तेव्हा खऱ्या अर्थाने हा गुरुच त्याच्या शोधात निघतो आणि त्याच्यापर्यंत जाऊनही पोहोचतो. जसं कमळ फुललं की भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही, कमळ फुललं की भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. पाणी 100 अंश तापले की त्याची वाफ बनवावी लागत नाही, ती आपोआप बनते. तसंच शिष्य जेव्हा भक्तीमध्ये परिपक्व होतो तेव्हा गुरुला जावंच लागतं. आणि जेव्हा शिष्याची योग्यता सिद्ध होते तेव्हा हा गुरु त्या शिष्याला नाकारू शकत नाही. म्हणून तुला सांगतो, तुझी योग्यता सिद्ध करत असताना तुझ्या विश्वासाची खरी परीक्षा होत असते. म्हणून तुझ्या वाट्याला कधीतरी दुःख आलं तर खचून जाऊ नकोस. अरे संघर्ष वाट्याला आला म्हणून मागे हटू नकोस. तू फक्त त्या काळातही आमच्यावरचा विश्वास कमी पडू देऊ नकोस. अरे जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतो आणि आमच्याकडे एक एक पाऊल टाकत आमच्यापर्यंत चालत येतो तेव्हा साक्षात तुझा हात आम्ही धरतो आणि त्या समस्येतून, त्या संकटातून, त्या दुःखातून बाहेर काढण्याचं कामही आम्हीच तुझ्यासाठी करत असतो. फक्त हे कळण्याची कुवत मात्र खऱ्या भक्ताला असावी लागते. आणि जो भक्त मनापासून आमच्यावर विश्वास ठेवतो त्या भक्ताचा विश्वासघात आम्ही कधीही होऊ देत नाही. अरे तुझ्या आजूबाजूला कितीही गोतावळा असू दे, पण त्या गोतावळ्यात तुला गरज लागल्यानंतर पळ काढणारी आणि वाईट काळात तुला टोमणे मारणारे लोक भेटतातच ना. म्हणून तुला सांगतो, जर तुला वाईट काळात कोणी साथ देणारं असेल तर तुझा गुरु. कारण ज्याच्यावर गुरुची कृपा होते तो प्रत्येक संकटावर मात करून पुन्हा उभं राहण्याची हिंमत ठेवतो आणि ही हिंमत त्याला त्याच्या गुरुकडून प्रदान होत असते. आणि तुझा गुरु आम्ही आहोत. म्हणून तुला सांगतोय, गुरु कर, गुरु कर. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. पण ही गुरुची कृपा कशी होते ते तुला समजतच नाही. अरे आयुष्यात येणारे अनेक संकटे तुझ्या नकळत टळून जातात आणि ते संकट टळणं म्हणजे गुरुकृपा. वाहन चालवताना खाली पडता पडता तू स्वतःला सावरतो, ते सावरणारे हात म्हणजे गुरुकृपा. एक वेळ जेवणाचे वांदे असताना 2 वेळचं अन्न तुला पोटभर मिळतं म्हणजे ती गुरुकृपा.
कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद तुझ्यामध्ये येते ना, ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आणि सर्व संपलेलं असताना पुन्हा एकदा तुझ्यामध्ये आपोआप जिद्द निर्माण होते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, आणि ती जिद्द म्हणजे गुरुकृपा. अरे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे गुरुकृपा. तुला तुझ्या गुरुची ओढ लागते, भेटण्याची इच्छा प्राप्त होते, म्हणजे देखील गुरुचीच कृपा, अर्थात आमचीच कृपा, तुझ्या या स्वामी माऊलीची कृपा. म्हणून तुला सांगतोय, तू घाबरू नकोस, तू भिवू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. फक्त तुझा विश्वास मात्र डगमगू देऊ नकोस. तुझा विश्वास मात्र डगमगू देऊ नकोस. अरे, ह्या स्वार्थी जगातील स्वार्थी लोकांचा अतिविचार तू करू नकोस. कारण काही लोक अशीच असतात. वाटेल तेव्हा बोलतात आणि वाटेल तेव्हा तुला टाळतात. वाटेल तेव्हा तुझ्या जवळ येतात आणि वाटेल तेव्हा तुला दूरही लोटतात. त्यांना वाटेल तेव्हा ते तुझ्यावर प्रेम करतात आणि वाटेल तेव्हा तेच प्रेम ते नाकारतात. वाटेल तेव्हा तुझा हात धरतात आणि वाटेल तेव्हा तुझी साथही सोडतात. तरीही तू मात्र त्यांच्या जवळच घुटमळत असतो. अरे, का म्हणून अशा लोकांसाठी तू तुझा वेळ वाया घालवतोस आणि स्वतःची किंमत आणखी शून्य करून घेतोस. अरे, त्यांना फिकर नसते कशाचीच. त्यांना फिकर नसते कशाचीच, ना कोणाच्या अश्रूंची, ना कोणाच्या भावनांची, ना कोणाच्या अश्रूंची, ना कोणाच्या भावनांची, ना कोणाच्या अपेक्षांची, आणि ना कोणाच्या अस्तित्वाची, आणि ना कोणाच्या जीवाची, ना कोणाच्या जीवाची. हे बघ, कितीही चांगली गाडी ओढली तरीही घोड्याला चाबकाचे फटकारे चुकत नसतात. झाडांनी कितीही चवदार गोड फळं दिली तरीही दगडांचा मार मात्र त्यांना कधीच चुकत नसतो. तसंच तू कितीही चांगली कर्म केली, कितीही चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला तरीही काही लोकांच्या टीकेमधून तुझी सुटका होऊ शकत नाही. म्हणून अशा लोकांचा फार विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू फक्त तुझी चांगली कर्म करत राहा. बाकी या लोकांना समजवण्याच्या नादात तू पडू नकोस. कारण काही लोक समजण्याच्या पलीकडे असतात आणि अशा लोकांना समजवणं म्हणजे मूर्खपणा. त्यांना समजवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तू स्वतःवर लक्ष केंद्रित कर आणि स्वतःची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दे. आणि जेव्हा तुझी नियत स्वच्छ असते, तुझी कर्म चांगली असतात आणि तुझ्या मुखात सदैव आमचं नाम असतं, तेव्हा तुला या लोकांची काहीही गरज भासत नाही. कारण अशी लोक ना काल तुझी होती, ना आज तुझी आहे, ना उद्या तुझी राहणार. अरे, तुझं कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त ही तुझी स्वामी माऊली आहे. म्हणून लोकांच्या नजरेत चांगलं बनण्यापेक्षा तू आमच्या नजरेत तुझी योग्यता सिद्ध कर आणि तुझे चांगले कर्म करून आमच्या नजरेत मोठा हो. अरे, जो चांगले कर्म करतो आणि आमच्या समोर येऊन नतमस्तक होतो, आम्हाला शरण जातो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो. आणि म्हणूनच तुला सांगतोय की जर तुझी नियत अशी असेल तर तू घाबरू नकोस, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच खूप छान असा हा संदेश होता. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त अजून आपल्याला काय हवं, नेमकं आपल्यावर गुरुची कृपा कशी होते हे समजतच नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की गुरुची कृपा आपल्यावर आहे हे कसं ओळखायचं. जेव्हा संकटात असताना आपल्याला मार्ग सापडतो, जवळ कुणाच्याही मदतीचा हात नसताना अचानक कोणीतरी येऊन आपली मदत करून जातो, ती म्हणजे गुरुकृपा. आणि आपल्यावर तर स्वामींची कृपा सदैव आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा. कारण नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्याचं काम त्यामार्फतच होत असतं. तर स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.